नुकताच विजय आपली 8 वर्षाची सक्तमजुरी शिक्षा भोगून बाहेर पडला होता. जन्मापासून अनाथ असलेल्या विजयवर चुकीच्या संगतीमुळे गुन्हेगारीचा डाग लागला होता. अनेक छोटे-मोठे गुन्हे करून तो अनेक वेळा त्याची जेलवारी घडली होती. पण त्याने 8 वर्षापूर्वी केलेला गुन्हा खूप मोठा होता. बंदुकीच्या जोरावर त्याने एक ज्वेलर्स दुकान लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाशी झालेल्या झटापटीत त्याच्याकडे चुकून गोळी सुटून तो सुरक्षा रक्षक जखमी झाला होता. जबरी दरोडाच होता तो. आधीचे गुन्हेगारीचे रेकॉर्ड बघता कोर्टाने विजयला 8 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेत विजयमध्ये बराच बदल झाला होता. लहानपणापासून गटाराच्या बाजूला राहून आपण कोणीतरी वेगळे आहोत आणि हा समाज आपल्याला स्वीकारणार नाही, अशा आंतरिक भावनेने विजय गुन्हेगारीकडे वळला होता. पण ह्या 8 वर्षाच्या कैदेत त्याला तिथले जेलर महादेव कांबळे साहेब भेटले. त्यांच्या समुपदेशाने त्याला गुन्हेगारी सोडून दुसरे चांगले जग आहे आणि कांबळे साहेबांसारखी चांगली माणसं सुद्धा या जगात आहेत, हा साक्षात्कार त्याला त्या कैदेत झाला. आणि 8 वर्षाच्या कैदेनंतर त्याने कष्टाने जगायचं ठरवलं. पण सुरुवात अशी अचानक होणार नव्हती. त्याचं या जगात कुणीच नव्हतं. गुन्हेगारीमध्ये पैसा होता, पण आता त्याने ती वाट कायमची बंद केली होती. त्यामुळे आता सुरुवातीपासून सगळी जमावजमाव करावी लागणार होती. कैदेत असताना तिथे एक त्याचा मित्र झाला होता. त्याची शिक्षा अजून बाकी होती. त्याने विजयला आपल्या फ्लॅटमध्ये राहण्याची परवानगी दिली. त्यानुसार तो गोल्डन अपार्टमेंटमध्ये पोहोचला. गोल्डन अपार्टमेंट पूर्ण शहरात बदनाम होते. शहरातले जवळपास सगळे 2 नंबरवाले तिथे राहायला होते. विजयचा मित्र सुद्धा त्या क्षेत्रात होता. त्यामुळे तो गोल्डन अपार्टमेंटमध्ये राहत होता. विजयला तिथली सगळी परिस्थिती माहीत होती, पण पर्याय नव्हता. सेटल होईपर्यंत तरी त्याला ते राहणे भाग होते आणि या 8 वर्षात तो बरंच दुर्लक्ष करायला शिकला होता. त्यामुळे गोल्डन अपार्टमेंटमध्ये जातानाच त्याने ठरवले होते की आपण तिथल्या त्या लोकांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाशी काम ठेवायचे. गोल्डन अपार्टमेंट 10 मजली होते आणि 9व्या मजल्यावरची त्याची रूम होती. ते अपार्टमेंट एका मोठ्या गँगस्टरने बांधले होते. त्यामुळे साहजिकच तिथे गुन्हेगारी लोकांची वर्दळ जास्त होती. जर सामान्य शहराला स्वर्ग म्हणायचे असले तर हे अपार्टमेंट एक नरक होते. पण विजयला काही फरक पडत नव्हता, कारण त्याला फक्त एक आसरा हवा होता. जेलमधल्या मित्राच्या सांगण्याप्रमाणे तो आधी ज्याने गोल्डन अपार्टमेंट मानले होते त्याच्या मुलाला जाऊन भेटला. आपल्या वडिलांच्या नंतर बॉबीने शहरातले सगळे काळे धंदे आपल्या ताब्यात घेतले होते. विजय बॉबीला जाऊन भेटला आणि जेलमधील आपला मित्र सुधीरबद्दल सांगितले आणि 50,000 बॉबीच्या हातात ठेवून तिथे राहण्याची परवानगी मिळवली. आणि तो गोल्डन अपार्टमेंटमध्ये आला. अपेक्षेप्रमाणे तिथे वातावरण होतं. खाली काही मुली शॉर्ट कपडे घालून खुणावत होत्या. कुणी कुणाच्या गळ्यात पडून मोलभाव करत होते. खाली सिगरेट ओढत खिशातून कसल्या तरी हिरव्या पुड्या दुसऱ्याच्या हातात टेकवणारे लोक होते. विजयकडे एकट्यात बघत काही जण आपल्या तोंडात भरलेल्या गुटख्याचा तोबरा खाली थुंकून त्याच्याकडे रागाने बघून त्याला जणू आव्हान देत होते. एक अनोळखी माणूस सामान घेऊन अपार्टमेंटमध्ये शिरतो आहे हे बघून सगळ्यांच्या नजरा विजयवर खेळल्या होत्या. पण त्या भेदक नजराशी उजत न घालता विजय खाली मान घालून निमूटपणे चालू लागला. आज जाता जाता कोणी आजूबाजूला दारू पिऊन पडलं होतं. कुणी तिथल्या एका मुलीच्या अंगावर हात फिरून तिथल्या रूममध्ये घेऊन जात होतं. एक दोघांनी विजयची वाट अडवली, पण तिथल्या एका मॅनेजरने सगळ्यांना तंबी दिली. "अरे, बॉबी भाई का आदमी है वो, समजा क्या?" बॉबी भाई नाव ऐकताच त्या भेदक नजरा खाली झाल्या आणि सेकंदात लोक तिथून चालते झाले. गोल्डन अपार्टमेंट तसे 40 वर्ष जुने होते. थोडे जुन्या पद्धतीचे बांधकाम होते. काळवंडलेली ती इमारत फक्त तिथल्या गुन्हेगारांना ऊन वारा पावसापासून वाचवण्याचे काम करत होती. त्यामुळे त्या बिल्डिंगची अवस्था जैसे थे होती. लिफ्टमधून विजय 9व्या मजल्यावर पोहोचला. वरांड्यात उभं राहून तो आपली रूम शोधू लागला. तिथे काही कॉलगर्ल्स होत्या. त्या आपल्या गिरायकाबरोबर चाळे करत उभ्या होत्या. दारू, सिगारेटच्या सततच्या वापराने एक कुबटसा वास त्या तिथे पसरला होता. भिंतीवर स्प्रे पेनने कोणाची नावे, शिव्या, अश्लील चित्रे काढली होती. त्याच्याकडे एक छोटी नजर मारत विजय आपल्या रूमजवळ पोहोचला. रूमला कुलूप होतं, जे चावीने विजयने उघडलं आणि तो आत शिरला. गोल्डन अपार्टमेंट बांधताना 80च्या काळात बॉबीच्या वडिलांनी ते खास आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी बांधले होते. त्यामुळे ते एखाद्या सुरक्षित किल्ल्यासारखे मजबूत बांधले होते. दारे खिडक्या मजबूत लोखंडी होत्या. एक प्रकारे प्रत्येक खोली म्हणजे एक बंकर होते. खोलीचे दार उघडताच कित्येक वर्ष बंद असल्याने कोंडलेला सगळा वास बाहेर आला. आपल्या नाकावर हात ठेवत विजय आत शिरला. जुने बांधकाम असल्याने फक्त 1 BHK टाईप ती रूम होती. भिंतीला पोपडे धरले होते. भिंतीला ओल आल्यामुळे थोडासा गारवा खोलीत जाणवत होता. विजयने एक नजर त्या खोलीकडे बघितले. आधी दिलेला लाईट आईस्क्रीम कलर आता मातकट झाला होता. विजयने आत येताच लाईट ऑन केली. अंधुक उजेडात ती खोली थोडी भयानकच वाटत होती. भिंतीला आलेली ओल आणि निघत चाललेली भिंतीचे पोपडे थोडेसे नकारात्मक वाटत होते.
पण विजयला सगळ्याची सवय होती. तसा तो त्याच्या झोपडपट्टीमधील घरात राहू शकला असता, पण ते वातावरण त्याला नको होतं. पण इथे आल्यावर तर चित्र वेगळं होतं. 21 वर्षीय आरोपी, वेश्या, स्मगलर हे तर त्या झोपडपट्टीमधल्या भुरट्या चोरांच्या पेक्षा भयानक होते. पण विजयने इथे राहून स्वतःला आजमावायचे ठरवले होते. जेलात कांबळे साहेबांच्या शिकवणीची ही परीक्षा समजून विजयने आपले सामान खाली ठेवले आणि दार बंद करून थोडी साफसफाई करू लागला. तसं तर त्याच्याजवळ काही काम नव्हतं, त्यामुळे त्याने एक कोपरा स्वच्छ करून घेतला. पण बेडरूममधील सिलिंगवरचा काळा डाग काही केल्या निघत नव्हता. त्याने खूप प्रयत्न केले, पण तो डाग काही हटेना. त्या डागातून एक सडका वास येत होता. शेवटी विजयने सगळे प्रयत्न सोडून दिले. त्याच्याजवळ काही पैसे शिल्लक होते, त्यामुळे त्याच्या जेलवारीनंतर थोडा निदान आठवडा तरी आराम करून तो कामाच्या शोधात निघणार होता. कांबळे साहेबांनी 1-2 कॉन्टॅक्ट दिले होते. तिथे त्याच्या कामाची गॅरंटी होतीच. त्यामुळे विजय आठवडाभर तरी निर्धास्त होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जो विजय बाहेर निघाला तो पूर्ण शहर फिरून आला. वेगवेगळ्या जेवणावर त्याने ताव मारला. मस्त सिनेमा बघून तो रात्री गोल्डन अपार्टमेंटमध्ये आला. रात्री या अपार्टमेंटमध्ये वातावरण काही औरच होते. ड्रग्ज, बाई, बाटली यांचे मुख्य केंद्र हे अपार्टमेंट असायचं वाटेत. दारू पिऊन पडलेले लोक, लाल निळ्या लाईटी, दारुड्या लोकांच्या मारामारी, शिवीगाळ करणारे गुन्हेगार, कपडे खाली घेऊन खुणा होणाऱ्या वेश्या, यातून वाट काढत विजय आपल्या रूममध्ये आला. वरण्यात तोच गोंगाट सुरू होता. सिगारेटचे धूर सगळं वातावरण अंधुक करत होते. विजयने ते लोखंडी तार ढकलले. तसे सगळे आवाज बंद झाले. खोलीत कमालीची शांती होती. खोलीतल्या त्या अंधुक उजेडात तो आपल्या बेडरूममध्ये आला आणि बेडवर आडवा झाला. सिलिंगवर जो काळा डाग होता तो कालपेक्षा अजून मोठा दिसत होता. एक मंद कुपट वास त्यातून येत होता. तो डाग हलवण्याचे सगळे प्रयत्न विजय करून बसला होता. त्यामुळे त्या डागाकडे विजयने दुर्लक्ष केले. दिवसभर इकडे तिकडे फिरता प्रवास केल्याने विजय कमालीचा थकला होता. त्यामुळे बेडवर पडताच त्याला झोप लागली. बाहेरून ते हसण्या खिदळण्याच्या ओरडण्याचे मंद आवाज येत होते. अचानक भिंतीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला. विजय खडबडून जागा झाला. ठकठक असा आवाज येत होता. कोणीतरी काहीतरी आवाज करत होता. विजयला राग आला. रात्रीचे 2 वाजले होते. विजय दार उघडून बाहेर आला. बाहेर तर कोणीच नव्हतं, तरी तो ठकठक असा आवाज येत होताच. विजयने सगळं घर फिरून बघितलं, पण तो आवाज कुठून येत आहे याचा अंदाज विजयला येत नव्हता. कदाचित तो आवाज बाजूला असलेल्या कॉलगर्लच्या घरातून येत असावा या विचाराने विजयने भिंतीला कान लावले, पण तो सततचा ठकठक आवाज दुसरीकडूनच येत होता. आता दुसऱ्यांदा हार मानून विजय परत बेडवर येऊन पडला. त्याची नजर वर गेली आणि त्याचे डोळे विस्फारले. सिलिंगवर असलेला तो काळा डाग अचानक गायब झाला होता. विजय ताडकन उठून बसला. त्याने बेडरूममध्ये नजर फिरवली तर तो डाग कुठे दिसत नव्हता. शेवटी खूप विचार करून, तर्क लावून अखेर त्याने मेंदूची कसरत थांबवली आणि तो झोपी गेला. सकाळी त्याला जाग आली. सकाळचे जवळपास 10 वाजत आले होते, पण त्या बंकट स्वरूपाच्या खोलीत उजेड नव्हताच. काळ्या लोकांची अंधारी खोली होती ती. विजय उठण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या पायात हलक्याशा मुंग्या जाणू लागल्या. उठून तो अंघोळीला गेला. अंघोळ करता करता परत त्याला दुसरा धक्का बसला. त्या सिलिंगवर जसा डाग होता तसाच डाग आता त्याच्या पायावर उमटला होता. विजय चपपला. त्याने पाय रगडायला सुरुवात केली. कदाचित काहीतरी लागले असेल, पण तो डाग काही हटत नव्हता. कित्येक वेळा घासून झाले तरी तो डाग जागचा हलत नव्हता. विजय ताडकन दवाखान्यात गेला. डॉक्टरांनी चेक करून इन्फेक्शन सांगून गोळ्या, मलम वगैरे प्रथमोपचार केले. तेव्हा कुठे विजय थोडा सामान्य झाला. परत त्याने काही वेळ फेरफटका मारून बाहेर जेवून थोडा एन्जॉय करून रात्री गोल्डन अपार्टमेंटमध्ये पाय वळवले. दिवसभर त्या डागाची सूज त्याला नव्हती, पण जसा तो त्याच्या रूममध्ये आला आणि दार लावले, खोलीत येताच परत त्याचा तो पाय जड वाटू लागला. पायात मुंग्या आल्यासारखं भासू लागलं. विजयने खिशातील गोळ्या खाल्ल्या आणि त्या डागावर मलम फासले. मोठासा लेप लावून त्याला बरं वाटू लागलं. विजय परत बेडवर आडवा झाला. तो सिलिंगवरचा डाग गायब झाला होता. रात्री परत कसला तरी जोरदार आवाज आला. विजय खडबडून जागा झाला. आता त्याला प्रचंड राग आला होता. बाहेर जो कोणी असेल त्याला सोडायचा नाही या विचाराने तो उठणार इतक्यात त्याला कांबळे साहेबांची शिकवण आठवली. परत तो शांत झाला. त्याला घाम फुटला होता. पाणी पिण्यासाठी तो उठायला निघाला, पण त्याचा तो पाय जागचा हालेना. त्याने घाबरून पायावरची चादर बाजूला केली. त्याचा श्वास वाढला. त्याचा पाय पूर्णपणे काळा झाला होता. सकाळी बारीक असलेला तो काळा डाग त्याच्या संपूर्ण पायावर पसरला होता. विजयला अजिबात हलता येत नव्हतं. खोलीत सगळीकडे उबट सडका वास पसरला होता. तो काळा डाग हळूहळू वर सरकत होता. विजयचे गुडघ्यापर्यंतचे शरीर काळे पडले होते, सडत होते. त्यातून आळ्या बाहेर पडून पूर्ण बेडभर पसरल्या होत्या.
तो डाग हळूहळू विजयच्या छातीपर्यंत आला होता. त्याच्या पोटात जाम दुखत होते. त्या आळ्यात त्याची आतडी आतून कुरतडत आहेत असं त्याला वाटत होतं. प्रचंड वेदनेने विजय तडफडत होता. समोरच्या भिंतीवरचे पोपडे आकार बदलत होते. विजेच्या अंगावर चढलेला डाग तसाच एक डाग भिंतीवर चढला होता. तो डाग त्या मातकड भिंतीवर आकार घेत होता. विजेच्या छातीच्या खालचे सगळे शरीर जणू सडून मृत झाले होते. त्याचे फक्त मुडके हलत होते. बेडरूमवरच्या काही आळ्या त्याच्या नाकातोंडात जाऊन त्याला नरक यातना देत होत्या. आपली मान फिरून तो त्या आळ्या झटकत होता. त्याची नजर समोर खिळली. त्या डागातून काही मजकूर त्या भिंतीवर उमटत होते. विजेच्या डोळ्यातून वेदनेने पाणी येत होते. 2 दिवसात त्याने खूप सारे अमानवी प्रकार इथे बघितले होते. भिंतीवर त्या काळ्या डागातून काहीतरी मजकूर उमटत होता. त्या नरक वेदनेतूनही विजय तो मजकूर वाचत होता. त्या मजकुराने पूर्ण भिंत रंगली होती. तो उग्र वास तीव्र झाला होता. अखेर तो डाग वर वर सरकू लागला आणि त्याने विजयला पूर्ण गिळून टाकले. त्याचे डोळे मिटले. पूर्ण सडून त्याचा हाडाचा सांगाडा बेडवर होता. आपली ही अवस्था बघून तो जवळपास ओरडत उठला. त्याने आधी स्वतःला चपपले. तो अगदी ठीकठाक होता. भयानक स्वप्न होते ते. विजयची छाती धडधड उडत होती. त्याने आपल्या पायाकडे बघितले. तो काळा डाग तेवढाच होता. आपले सगळे विधी आवरून तो खुर्चीत बसला. रात्रीच्या स्वप्नात त्या काळ्या डागातून त्याने जो मजकूर वाचला होता त्यावर विचार करत करत तो रूममधून बाहेर पडला आणि पायऱ्या चढून वरती 10व्या मजल्याकडे जाऊ लागला. 10व्या मजल्यावर जाण्याचे मुख्य द्वार एक मोठं कुलूप होतं. बंद केलं होतं. तो मजला 3-4 वर्षे पूर्णपणे बंदच होता अशी माहिती विजयने मॅनेजरकडून मिळवली होती. कुलूप बघून विजयने आपल्या खिशातील एक स्टीलची पिन काढली. विजयने आधीपासून सगळी तयारी केली होती. त्याने त्या पिनचा आकडा करून तो कुलूप उघडलं. या कामात तो तरबेज होताच, पण आता त्या कुलूप उघडण्याचा उद्देश तसा वाईट नव्हता. विजय त्या मजल्यावर पोहोचला. 10व्या मजल्यावरच्या वरांड्यात सगळीकडे कचरा, धूळ आणि कोळ्यांची असंख्य जाळी वाढली होती. त्यातून वाट काढत तो त्या रूमजवळ पोहोचला. ती रूम बरोबर त्याच्या रूमवरती होती. एक दीर्घ श्वास घेऊन त्याने त्या खोलीचा दरवाजा उघडला. आत शिरतात एक उग्र दर्प त्याच्या नाकात शिरला. असाच कुबट वास त्याच्या खोलीच्या डागातून येत होता. आपल्या नाकावर हाताचा पंखा घेत विजय त्या रूमच्या बेडरूम जवळ पोहोचला. ती बेडरूम बरोबर विजयच्या बेडरूमच्या वरती होती. तिथले दृश्य बघून त्याला जराही आश्चर्य वाटलं नाही, कारण इथे काय घडलं आहे हे त्याला माहीतच होते. त्याने ते वाचले होते. विजय समोरचे दृश्य बघून सुन्न झाला आणि तावातावाने चालू लागला आणि बाहेर पडताच तो एका फोन बूथवर पोहोचला आणि त्याने तिथून फोन लावला. हॅलो बाबूभाई, मी विजय बोलतोय. हो, तोच विजय, तुम्हाला 2 दिवसापूर्वी भेटलेला. हा, बरोबर ओळखलं. काही नाही, एक डील होती. म्हणजे माझ्याकडे थोडा माल आहे, त्याच्यापासून मला सुटका हवी आहे. 20 लाखाचे ड्रग्ज आहेत, पण 5 लाखात देईन. हो, कडक आहे एकदम. तुम्हाला फसून कसं चालेल भाई? नाही, मी नाही येऊ शकत. मला परत जेलमध्ये नाही जायचं. परफेक्ट, तुम्ही पेमेंट घेऊन या. मी फक्त तुमच्या हातात माल देईन. बाकी कुणावर विश्वास नाही माझा. ठीक, आज रात्री 2 वाजता या. नाही, मला परत अडकायचं नाही, समजून घ्या. आणि तुम्ही सुद्धा कोणाला कळू न देता या. ठीक. रात्रीचे जेवण वगैरे करून विजय रूममध्ये आला. बेडवर पडून शांत झोपी गेला. रात्रीच्या त्या ठिकठक आवाजाने त्याला जाग आली, पण यावेळी तो दचकला, कारण हा आवाज दारातून येत नव्हता. विजय दाराजवळ पोहोचला आणि त्याने दार उघडले. तसा बॉबी धावतच घरात आला. विजयने दार लावलं. विजयकडे बघत बॉबी म्हणाला, मग माल कुठे? विजय त्याच्याकडे बघत स्मितहास्य करू लागला. त्याने आपला हात पुढे केला. त्याचा पुढे आलेला हात बघून शेक हँड करण्यासाठी बॉबीने हात पुढे केले. बॉबीचा घट्ट हात पकडून विजय म्हणाला, फिल्म लाईनमध्ये काम देतो म्हणून त्या गरीब कावेरीवर अत्याचार करून तूच मारला ना वरती? कावेरीचे नाव ऐकून बॉबी चपपला. ते नाव त्याला कित्येक वर्षांनी आठवलं आणि हात सोडून घेऊ लागला. पण विजयची पकड मजबूत होती. अचानक विजयवरच्या हातावरचा डाग हळूहळू सरकत विजयच्या हातावरून बॉबीच्या हातावर आला. बॉबीच्या हातावर तो डाग येताच बॉबी जागेवर स्तब्ध झाला. एखाद्या स्तब्ध पुतळ्यासारखा तो उभा होता. विजयने आपला हात सोडून घेतला. तिच्यावर अत्याचार करून तिला तिथेच मारायला सोडून तू निघून गेलास. तुला ती आठवते तरी का? नसेल कदाचित. जावरती आहे ती, भेटून ये तिला. तुझी डील आता तिच्या बरोबर आहे. बॉबीचे डोळे सताड उघडे होते. तो काहीच न बोलता यांत्रिक पद्धतीने चालू लागला. विजय त्याच्या मागे चालू लागला. अखेर बॉबी आणि मागे चालणारा विजय 10व्या मजल्यावर त्या खोलीत आले. बॉबी त्या बेडरूममध्ये उभा होता. बेडवर एक हाडाचा सांगाडा पडला होता. त्यावरचे स्त्री देहाचे कपडे सडून गळत चालले होते. किड्या मुंग्यांनी खाल्लेला तो देह सडून खाक झाला होता. त्याची काळी राख पूर्ण खोलीत पसरली होती. त्या फरशीवर सगळीकडे काळे डाग पसरले होते. ते डाग खाली पाजून विजयला आपली करुण कहाणी सांगत गेले होते. विजयने बॉबीला तिथे आणले होते. त्याचे काम झाले होते. एका वेगळ्या समाधानाने विजय त्या बेडरूममधून चालू लागला. बॉबी अजूनही तिथे स्तब्ध उभा होता. कावेरीच्या देहाची जी राख झाली होती
ती हळूहळू बॉबीच्या देहाभोवती जमू लागली. विजयने त्या खोलीचे लोखंडी दार बंद केले, गेटला कुलूप लावले आणि त्या गोल्डन अपार्टमेंटमधून तो सामान घेऊन बाहेर पडला.